श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कृष्णाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. राजा ययाती हा ब्रह्मदेवापासून 10वा वंशज. त्याचे चरित्र खूपच अद्भुत आहे. देव आणि दैत्यामध्ये फार पूर्वीपासून युद्ध होत असत. त्यावेळी मृत झालेल्या दैत्यांना त्यांचे गुरु शुक्राचार्य संजीवनी मंत्रांच्या साह्याने पुन्हा जिवंत करीत असत. देवांकडे ती विद्या नव्हती, म्हणून त्यांची हानी कधीच भरून येत नसे. दैत्य मेले तरी परत शुक्राचार्य त्यांना जिवंत करत असे. पण देव एकदा गेले की गेले. त्यामुळे दैत्य खूपच उन्मत्त झाले होते. या प्रकारामुळे इंद्र फारच चिंतित होता. म्हणून मृत संजीवनी विद्या प्राप्त करण्यासाठी त्याने एक युक्ती केली. काय केली युक्ती? देवगुरु बृहस्पतींचा पुत्र कच हा विद्वान व एकपाठी होता. इंद्राने त्याच्यावर शुक्राचार्यांची विद्या आत्मसात करण्याची जबाबदारी सोपवली. कोणती? संजीवनी विद्या. देव कार्य साधण्यासाठी कच दैत्यांच्या सभेत गेला. त्याने सर्वांसमक्ष शुक्राचार्यांना वंदन केले व म्हणाला, गुरुदेव, मी बृहस्पतींचा पुत्र कच. मी निष्कपट भावाने विद्यार्थी म्हणून तुम्हाला शरण आलो आहे. मी तुमची सर्वोपरी म्हणजे पूर्णपणे तुमची सेवा करेन. तुमचे माझ्या वडिलांचे वैर जरी असले तरी त्यांचा संबंध माझ्यासाठी जोडू नका. कारण देवांचे गुरु बृहस्पती आणि दैत्यांचे गुरु शुक्राचार्य दोघं एकमेकांचे वैरी होते. शुक्राचार्यांना तो आपला गौरवच वाटला. त्यांनी त्याला शिष्य म्हणून स्वीकारले. कच अतिशय देखणा व विनम्र होता. तो विद्याभ्यासासाठी शुक्राचार्यांच्या आश्रमामध्ये राहिला. त्याने त्यांची खूप सेवा केली. देवयानी ही शुक्राचार्यांची कन्या. कचाला पहिल्यापासून ती त्याच्यावर आसक्त झाली होती. तिने त्याच्याशी मैत्री वाढविली. ती त्याला क्षणभरही दृष्टीआड होऊ देत नसे. वृषपर्वा ही दैत्यांचा राजा. त्याला व अन्य दैत्याला कचाच्या उद्देशाबद्दल शंका आली. तो संजीवनी विद्या प्राप्त करण्यासाठी आला आहे हे त्यांच्यात दुमत नव्हते. त्यांनी त्याचा वध करण्याचे ठरविले. एकदा कच गायी चारायला वनात गेला असताना संधी साधून दैत्यांनी त्याला ठार केले. सायंकाळी गायी परतल्या.
म्हणजे गाई बरोबर जनावर आपापल्या घरी परत जातात बरं का. तरी कच घरी आला नाही म्हणून देवयानी शोक करू लागली. त्याला दैत्यांनी ठार केल्याचे शुक्राचार्यांना अंतर्ज्ञानाने कळले. कन्येवरच्या प्रेमापोटी त्यांनी कचाला पुन्हा जिवंत केले. नंतर राक्षसांनी पुन्हा कचाचा वध केला. त्याच्या देहाचे तुकडे करून वन्य पशूंना खाऊ घातले. तेव्हाही देवयानीच्या आग्रहाखातर शुक्राचार्यांनी त्याला जिवंत केले. हा प्रयत्नही वाया गेला. म्हणून दैत्य अक्षरशः चरफडले. राग आला त्यांना. हस्ती आणि मांस राहिल्यामुळे कच पुन्हा जिवंत होतो हे लक्षात येताच त्यांनी एक निराळीच युक्ती केली. संधी मिळताच कचाला मारले, त्याचे शरीरच जाळून टाकले आणि त्याच्या दग्ध अस्थिची बारीक पूड तयार केली. ती पूड आणि रक्षा मधात मिसळून ते शुक्राचार्यांना पाजले आणि कच जिवंत होणार नाही असा त्यांना विश्वास होता. कुणाला? राक्षसांना. मग त्या दिवशी सूर्य मावळला तरीही कच परतला नाही. देवयानीला मोठी काळजी वाटू लागली. ती शुक्राचार्यांची अतिशय लाडकी होती. शिवाय आज्ञाधारकही कच हा त्यांचा लाडका विद्यार्थी होता. त्यांनी ज्ञानदृष्टीने पाहिले तेव्हा तो रक्षारूपाने आपल्याच पोटात आहे असे त्यांना समजले. आता त्याला जिवंत करण्यात फार मोठा धोका होता. शुक्राचार्यांनी देवयानीला वस्तुस्थिती सांगितली. मुली, कचाला जिवंत केले तर मला मृत्यू येईल इतकेच नव्हे तर तो मंत्र त्याला ठाऊक होईल. मी काय करू? देवयानी म्हणाली, मला तुम्ही दोघेही हवे आहात. तुम्ही त्याला जिवंत केले नाही तर मीही प्राणत्याग करील म्हणे. मग शुक्राचार्यांना मोठा पेच पडला. अन्य काही पर्यायच नव्हता. त्यांनी संजीवनी विद्या म्हणतात कच जिवंत होऊन त्याचे पोट फाडून बाहेर आला. कचाला मंत्र समजला होता म्हणून त्यानेही शुक्राचार्यांना जिवंत केले. महाविद्या प्राप्त झालेल्या कचाने गुरुचरणांना कृतज्ञ भावे वंदन करून त्यांची अपार स्तुती केली. दैत्यांनी कपट करून छळले म्हणून शुक्राचार्यांनाही राग आला. त्यांनी कचाला प्रेमाने हृदयाशी धरले व म्हणाले, मी मद्यपान करणार नाही. जे ब्राह्मण मद्य पितीला त्यांना भयंकर नरक यातना भोगाव्या लागते. दैत्यांनी माझ्याशी द्रोह केला म्हणून विष्णूच्या हस्ते त्यांचा संहार होईल. मी माझी विद्या तुला दिली आहे, तिच्या सामर्थ्याने देवांना उठव. यापुढे ते राहिलास तर दैत्यांचा उपद्रव वाढेल. मी तुला घरी जाण्याची आज्ञा देत आहे. संजीवन विद्या संपादन करून कच जायला निघाला तेव्हा देवयानीने त्याला अडविले व म्हणाली, मी तुला पती म्हणून मनाने वरले आहे. तुझ्यावरच्या प्रेमापोटीच मी पित्याला गळ घालून तुला तीनदा जिवंत केले आणि माझा स्वीकार कर. कच म्हणाला, देवयानी, तू हे काय बोलतेस? तू माझी गुरुभगिनी आहेस. आता तुझा व माझा जन्म एकाच शुक्राचार्यांकडून झाला आहे, तेव्हा ही गोष्ट केवळ अशक्य आहे. कचाने तिचा अपेक्षा भंग केला म्हणून देवयानीने मनस्वी दुःख झाले. तिने त्याला शाप दिला.
दुष्टा, माझी अपेक्षा भंग केलीस ना? जा. महत्प्रयासाने प्राप्त झालेली ही संजीवनी विद्या तुला उपयोगी पडणार नाही. कचाला हे राग आला. तो देवयानीला म्हणाला, तू मला चिडून अन्यायाने शाप दिला आहेस, त्यामुळे ब्राह्मण कन्या असूनही तुझा क्षत्रियाशी विवाह होईल. कोणीही ब्राह्मण तुला वरणार नाही. ही विद्या मी स्वतः न वापरता इतरांना शिकवीन. हा शाप देवयानीने पुढे भोगावा लागेल. कच स्वर्गात गेला. इंद्रानं त्याचे उत्स्फूर्त स्वागत केले. कचाने देवांना एकत्र बोलून सर्व वृत्तांत सांगितला. मृत संजीवनी मंत्राचा उपयोग न्यास व बीजमंत्रासहित कसा करायचा हे केवळ आपल्या पित्याला बृहस्पतीला सांगितले व त्याने त्या मंत्राची प्रचितीही पाहिली. त्यामुळे देवांना आनंद झाला. त्यांनी बृहस्पती व कचाचा मोठा सन्मान केला. आता दैत्यांशी युद्ध झाले तरी विजय आपलाच आहे याची खात्री वाटून देवांचा उत्साह वाढला. त्यांनी इंद्राला युद्धासाठी उद्युक्त केले. शर्मिष्ठा ही दैत्यांचा राजा वृषपर्वा यांची कन्या. एकदा शर्मिष्ठा व देवयानी सख्यांसोबत वनविहारासाठी गेल्या होत्या. तेथे एक रमणीय सरोवर पाहून त्यांनी आपली वस्त्रे काठावर ठेवली आणि त्या जलक्रीडा करू लागले. तेवढ्यात इंद्र देवसेनेसह तेथून वेगाने निघून गेले. त्यामुळे उसळलेल्या वाऱ्याने त्यांची वस्त्रे एकत्र गुंडाळली गेली. त्यामुळे घाबरलेल्या त्या तरुणी कशाबशा पाण्याबाहेर आल्या आणि घाईघाईने वस्त्र नेसल्या. शर्मिष्ठेने देवयानीची वस्त्रे चुकून धारण केली. ते पाहून देवयानी रागाने म्हणाली, राजकन्ये, तू माझे वस्त्र का नेसलीस? तुला गर्व असेल तुझ्या बापाच्या राजेपणाचा, पण माझ्या पित्यामुळेच तुम्ही राजभोग घेत आहात हे विसरू नकोस. शर्मिष्ठेलाही रागाने उत्तर दिले, मूर्ख मुली, तोंडावर, तू माझ्या बापाच्या आश्रिताची कन्या आहेस. ती मर्यादा सांभाळ. भिक्षान्न खाऊन माजलीस काय? याचकाचे दात्याला आपली थोरवी सांगू नये. तिने देवयानीने नेसलेले वस्त्र हिसकावून घेतले. दासीकरवी तिला चोपले आणि तिला एका विहिरीत ढकलून ती निघून गेली. देवयानी नग्नावस्थेत थंडीनं कुडकुडत मोठ्याने रडू लागली. त्यावेळी ययाती नावाचा राजा मृगयेसाठी त्याच वनामध्ये आलेला होता. तहानेने कासावीस होऊन तो पाण्याचा शोध घेत त्याच विहिरीजवळ आला. त्याने एकट्या असहाय्य देवयानीला पाहिले. आपले उत्तरीय वस्त्र तिला पांघरायला दिले व तिचा हात धरून वर काढले. त्याने तिला स्वतःची ओळख सांगितली. तिचीही चौकशी केली. तिच्या सौंदर्याने राजा प्रभावित झाला. तिलाही त्याच्याबद्दल आदर वाटू लागला. माझी ओळख दे असे म्हणून राजाने तिचा निरोप घेतला आणि देवयानी घराकडे निघाली. नगराजवळ एका झाडाखाली रडत बसली. तेव्हा तिच्या घरची एक दासी तिला शोधत तिथे आली. तिने देवयानीला घरी चलण्याची विनंती केली. तिने दासीला सर्व वृत्तांत सांगितले व म्हणाली, माझ्या पित्याला सांग, दैत्याची संगत सोडा, नाहीतर मी प्राणत्याग करीन. दासीकडून निरोप मिळताच शुक्राचार्य धावतच तेथे आले. देवयानीने त्यांना शर्मिष्ठेने केलेला अपमान व तिचे दुष्ट कृत्य सांगितले. तेव्हा शुक्राचार्यांनी तिचे सांत्वन केले
व क्रोधाने राजसभेत प्रवेशले. वृषपर्वा त्यांच्या सन्मानार्थ पुढे आला तेव्हा ते कडाडले. मी तुझा आश्रित आहे ना, म्हणून निरोप घेण्यासाठी आलो आहे. आजपासून राक्षसांचे आचार्यपद सोडून देत आहे. तुमचे राज्य तुम्ही सांभाळा. ते ऐकून दैत्य घाबरले. शुक्राचार्य निघून गेले तर देव दैत्यांचे अस्तित्वच नष्ट करतील हे वृषपर्वा जाणून होता. त्याने गुरूंचे पाय धरले व काकुळतेने प्रार्थना करू लागला. गुरुदेव, तुम्हाला जायचे असेल तर मला मारूनच जा. माझे काही चुकले असेल तर सांगा. माझा अवहेर करू नका. शुक्राचार्य म्हणाले, तुझा उर्मट कन्येनं माझ्या कन्येला मारले. तिला विवस्त्र अवस्थेमध्ये विहिरीत ढकलून दिले. ययातीने तिला बाहेर काढले म्हणून ती वाचली. माझी कन्या इथे राहू इच्छित नाही म्हणून मीही निघालो. तेव्हा देवयानीप्रमाणे आम्हीही तुमची बालकेच आहोत. असे बोलून राजाने खूपच गयावया केली. मग तो देवयानीकडे जाऊन तिची समजूत काढू लागला. देवयानी संतापलेलीच होती. ती म्हणाली, शर्मिष्ठेने तिच्या सहस्त्र दासींसह माझे दास्य करावे. माझे लग्न झाल्यावर तेथे येऊन जन्मभर माझी सेवा करावी. त्याशिवाय माझा राग शांत होणार नाही. सर्वनाशाच्या भयाने वृषपर्वाने ती अट मान्य केली. कुळाच्या रक्षणार्थ आपली कन्या देवयानीने सेवेसाठी दिली. अशा प्रकारे दैत्यराजाच्या कन्येला आपली दासी करून देवयानीने आपला अपमान धुवून काढला. काही दिवसांनी योगायोगाने ययातीची व देवयानीची पुन्हा त्याच वनात भेट झाली. तिच्याबरोबर शर्मिष्ठा व अन्य दासीही होत्या. देवयानी व शर्मिष्ठा दोघी मैत्रिणी असाव्यात असे त्याला वाटले. देवयानीने ती माझी दासी आहे असे सांगितले. तिने ययातीचा उत्तम आदर सत्कार केला. मग एकांतात आपला मनोदय व्यक्त केला. त्याने आपल्याला पत्नी म्हणून स्वीकारावे अशी विनंती केली. राजा म्हणाला, देवयाने, तू ब्राह्मण कन्या आहेस. मी सोमवंशी क्षत्रिय आहे. आपल्या विवाहास तुझे वडील मान्यता देतील? तेव्हा देवयानीने शुक्राचार्यांना तेथे बोलावून घेतले, म्हणजे आपल्या वडिलांना. त्यांना आपली इच्छा सांगितली. कचाच्या शापाची आठवण करून दिली. कन्येचे मन राखण्यासाठी शुक्राचार्यांनी विवाह प्रस्तावास होकार देऊन त्यांचे विधिवत लग्न लावून दिले. देवयानी सासरी निघाली. तेव्हा शर्मिष्ठा व अन्य दासी तिच्या सोबत निघाल्या. शुक्राचार्यांनी ययातीला शर्मिष्ठा राजकन्या असूनही देवयानीची दासी कशी झाली हे सांगितले व म्हणाले, शर्मिष्ठेशी कोणताही संबंध ठेवू नकोस. माझ्या मुलीची प्रतारणा केलीस तर मी तुला शाप दे. शुक्राचार्यांना तसा शब्द देऊन ययाती आपल्या नगरात गेला. त्याने शर्मिष्ठेची नगराबाहेरील एका आरामगृहात सोय केली. तो देवयानीसह सुखाने संसार करू लागला. त्याच्यापासून देवयानीला यदू व तुर्वस हे 2 पुत्र झाले. शर्मिष्ठाला सर्व प्रकारची सुखे होती, पण तरुण असूनही पती सौख्य नव्हते. राजकन्या असूनही दास्यत्व नशिबी आलेले. पराधीन जीने तिची कुचंबना होऊ लागली.
एकदा शिकारीहून दमून भागून आलेल्या ययाती विश्रांतीसाठी आरामगृहात आला असताना शर्मिष्ठेने त्याची मनपूर्वक सेवा केली. तिच्या सौंदर्यावर तोही भाळला होता. त्याने तिची इच्छा विचारली असता तिने आपली मनोकामना सांगितली. कामपीडित ययातीने तिला तात्काळ होकार दिला. तिच्याशी सहवास केला. शर्मिष्ठेची तग मग शांत झाली. मग तो अधूनमधून तिच्याकडे येऊ लागला. देवयानीला काहीच कल्पना नव्हती. ययातीपासून शर्मिष्ठेला ध्रुहू व अनु असे जुळे पुत्र झाले. शर्मिष्ठा देवयानीची दासी असली तरी ती तिला कधीच आपल्या जवळ ठेवत नसे. शर्मिष्ठेची अपेक्षा करूनच ती तिला शिक्षा देत होती. वर्षभराने देवयानी आरामगृहात आली. तेथे तिला 2 मुलांना पाहून ती चिंतातूर झाली. तिने चौकशी केली असता शर्मिष्ठा म्हणाली, मला एका ऋषीने भोगदान दिले म्हणून हे पुत्र झाले. देवयानीचे समाधान झाले नाही. तिच्या मनात शंकेचे घर केले. त्यानंतर ययातीपासून शर्मिष्ठेला पुरू नावाचा पुत्र व माधवी नामक कन्या झाली. एकदा ययाती आणि देवयानी आरामगृहात आली असताना शर्मिष्ठेने आणखी 2 मुले झालेली पाहून तिला नवल वाटले. तिने शर्मिष्ठेला विचारले, तू ऋषीशी संग करतेस ना? मग मुले राजभिंडी कशी? तिने मुलाकडे त्यांच्या पित्याची चौकशी केली. त्यांनी ययातीकडे बोट दाखवली आणि धावत जाऊन त्यांच्या मांडीवर बसले. अर्थ स्पष्ट होता. तिला ययातीचा संताप आला आणि तनतनत शुक्राचार्यांकडे निघाली. राजाने तिची खूप मनधरणी केली, पण तिने त्याला झिडकारले. ययातीने शब्द पाळला नाही. देवयानीशी कपट करून तिला दुःख दिले म्हणून संतापलेला शुक्राचार्याने तिला तुला म्हातारपण येवो असा शाप दिला. त्यामुळे ययातीचे तारुण्य नाहीसे होऊन तो जखड म्हातारा झाला. ययातीने त्यांचे पाय धरले आणि क्षमा मागितली. मला उशाप देण्याची विनंती केली. आपण रागाच्या भरात शाप देऊन देवयानीचे संसार सुखच हिरावून घेतले. हे शुक्राचार्यांच्या लक्षात आले. ते राजाला म्हणाले, तुला 5 पुत्र आहेत. त्यांच्यापैकी कोणी तुझे वृद्धत्व स्वीकारले तर त्यांचे तारुण्य तुला मिळेल. राजा नगरात परतला. आपल्या पुत्रांना शापाची व उशापाची माहिती दिली व म्हणाला, तुमच्यापैकी जो कोणी मला तारुण्य देईल त्यालाच माझे राज्य मिळेल. काही काळाने मी त्यांचे तारुण्य त्याला परत करेन. पण पुरू सोडण्यास कोणीही पुढे आला नाही. संतापलेल्या ययातीने त्या 4 पुत्रांना शाप दिले. तो म्हणाला, यदू तुझे वंशज दुसऱ्यांच्या आश्रयाने राहतील. तुर्वस तुझे वंशज चांडाळ कृत्य करतील. ध्रुहू तुझे वंशज मासेमारी करून नौका चालवून पोट भरतील. अनु तुझे वंशज यंत्रकार लोहार होतील. त्याने त्या 4घांना घालवून दिले. पुरूने संकल्प करून आपले तारुण्य पिताला अर्पण केले. ययातीने देवयानी व शर्मिष्ठेसह प्रदीर्घ काळ सौख्य उपभोगले. अनेक धर्मकृत्ये केली. कालांतराने विषयोपभोगांचा कंटाळा येऊन पुरूने तारुण्य त्याला परत केले. त्याला राज्याभिषेक केला. वृद्ध झालेल्या ययातीने देवयानी व शर्मिष्ठेसह वनगमन केले. तेथे अविरत तपश्चर्या केली आणि त्या तपसाधनेनं दिव्य रूप प्राप्त होऊन तो आपल्या भार्यासह स्वर्गात गेला. इंद्रादिकांनी त्याचे स्वागत केले. त्याचे तप पुण्य फल पाहून ययाती आपले पद हिरावून घेतो की काय अशी इंद्राला शंका वाटू लागली.
त्याने ययातीला विचारले, राजा, एवढे आघात पुण्य तू कसे मिळवलेस? ययातीने भोळेपणाने आपली कशी तपश्चर्या केली ते सांगितले. त्यामुळे आत्मस्तुतीचा दोष लागून पुण्यक्षय झाला. तो भूलोकी येऊ लागला. त्यावेळी त्याच्या माधवी नामक कन्येचे 4 पुण्यवान पुत्र प्रदर्तन, वसुमान, शिबी आणि अष्टप गंगातीरी महायज्ञ करीत होते. त्या पुण्यप्रभावाने ययाती अंतराळातच राहिला आणि त्याने अष्टकला सर्व वर्तमान सांगितले. तेव्हा त्या 4 राजश्रींच्या स्वतःचे पुण्य देऊन त्याला पुन्हा स्वर्गात पाठवले. हरये नमः, हरये नमः, हरये नमः.